नमस्कार. मी प्रशांत थोरात, डेप्युटी सीओ महिला व बालविकास विभाग. महिला व बालविकास विभागातर्फे लेक लाडकी ही एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते. ही महिला बाल विकास विभागाची योजना असून यामध्ये मुलींच्या जन्मांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लहानपणीपासून मुलीच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आपण राबवतो. यामध्ये मुलीच्या जन्मापासून तर मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तिला आर्थिक लाभ देण्यात येतात. साधारणतः जन्म झाल्यावर ₹5,000, मुलगी पहिल्या वर्गात गेल्यावर ₹6,000, मुलगी 6वीत गेल्यावर ₹7,000, मुलगी 11वीत गेल्यावर ₹8,000 आणि मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर 75,000 असे एकंदरीत ₹1,01,000 मुलीच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात. या योजनेसाठी प्रामुख्याने जो रहिवासी आहे, मुलीचे पालक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. त्यांचं उत्पन्न हे 1 लाखाच्या आत असावं. ते पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारक ते कुटुंब असायला हवं. त्याचशिवाय त्यांच्याकडे जॉईंट बँकेचं अकाउंट ज्यामध्ये मुलीचं आणि मुलीच्या आईचं नावे एक जे जॉईंट बँक अकाउंट असतं ते अकाउंट आपल्याला आवश्यक असतं. सोबतच आधार कार्ड मुलीचं आणि पालकांचं आवश्यक असतं. यासाठी कुटुंबातील एका मुलीला किंवा 2 मुलीला आपण लाभ या योजनेअंतर्गत देतो. समजा एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा असेल तर दुसऱ्या मुलीलाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील कोणत्याही अंगणवाडी केंद्रामध्ये या योजनेचे फॉर्म मोफत उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क करावा, तेथून फॉर्म घ्यावा आणि फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे भरून द्यावा. टप्प्याटप्प्याने सर्व आर्थिक लाभ त्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यात येतात. याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा माहिती त्यांना जाणून घ्यावायची असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा तालुका स्तरावर असणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात लाभार्थ्यांनी संपर्क करावा. धन्यवाद.